सातपूर प्रभाग क्रमांक 10 मधील रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे हे सध्या भारतीय जनता पार्टीतून इच्छुक उमेदवार आहेत। त्यांना प्रभाग क्रमांक 10 मधील ज्येष्ठ नागरिकांनी पाठिंबा देत लोकवर्गणीतून समाधान देवरे यांच्या उमेदवारीचा अर्ज घेणार असल्याचे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकमताने आज त्र्यंबक रोडवरील वृंदावन लॉन्स येथील बैठकीत एकमुखाने निर्धार केला। यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी समाधान देवरे यांच्या कार्याविषयी माहिती घेऊन 100% समाधान देवरे निवडून देऊ असा ठाम निश्चय व्यक्त केला। रायगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांनी परमपूज्य अनेकरूपी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळापासून प्रभागात समाजसेवेसाठी रुग्णवाहिका शववाहिका सुरू केल्या। अनेक धार्मिक मंदिरांचा जीर्णोद्धार, परिसरातून निर्माल्य संकलन, विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत। ते नेहमी प्रभागातील नागरिकांसाठी झटत असतात। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 मधून समाधान देवरे यांच्याशिवाय पर्याय नाही असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळेस बैठकीत मत व्यक्त केले। तसेच आमदार सीमा हिरे यांनी याबाबत माहिती दिली। त्यांचं कार्य हे प्रदेशापर्यंत किंवा शहर पातळीवर सुद्धा सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचं नेहमीच कौतुक केलेलं आहे। त्यामुळे मी स्वतः सुद्धा आणि शहरातले सुद्धा नक्कीच समाधान देवरे यांच्यासाठी अनुकूल राहतील याची मला खात्री आहे। जवळपास 3 सर्वे होत असतात आणि त्यातून चांगलं कार्य करणाऱ्यांना नेहमीच वरचं स्थान दिलं जातं आणि मला खात्री आहे की या सर्वेमध्ये सुद्धा समाधान भाऊ देवरे हे नक्कीच अग्रेसर राहतील आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी हे निश्चितच मिळेल हे सुद्धा मला खात्री आहे। खरं तर आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटत असतो आणि ज्येष्ठ नागरिकांचे जे आपल्या सातपूरमध्ये अनेक संघ आहेत आणि त्यामुळे सतत काही ना काही जे उपक्रम होतात त्याकरता मी येत असते। परंतु आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक हे मी पहिल्यांदा पाहिले की खास करून सगळेजण एकत्र येऊन एक विचार तुम्ही केला। तुमचं मी खूप मनापासून अभिनंदन करते की सगळ्यांचं मत अनुकूल होणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण एका गोष्टीसाठी सर्वजण एकत्र येऊन एवढं तुम्ही याकरता अनुकूल आहात हे मला ऐकून खरोखर आनंद झालेला आहे। आपलेही विचार मी शहर पातळीवर आणि प्रदेश पातळीवर नक्कीच पोहोचवेल आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती नेहमीच पूर्ण करण्याकरता आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करू। इथे शिवाजी अप्पा भगवान आहे, हेमंत भाऊ आहे, हे सुद्धा इच्छुकच आहेत आणि आपल्या करता नक्कीच आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। तुम्ही जबाबदारी घेतली आहे की आम्ही निवडून आणू आणि पूर्णपणे प्रयत्न करू हे सुद्धा खूप मोठं आहे। कारण आपल्या शब्दाला मान असतो, वजन असतं आणि सांगितलेला शब्द हा पडत नाही। त्यामुळे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन सांगणार तिथे निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे। मला पण गेल्या 11 वर्षापासून सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी साथ दिलेली आहे आणि हे सुद्धा मी कधीच विसरणार नाही। त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला ज्या वेळेला मदत लागते त्यावेळेला तुम्ही आमच्या वडिलांसारखे, मी मगाच पितृतुल्य म्हटलं, वडील जसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याच पद्धतीने तुम्ही सगळेजण उभे राहतात आणि त्यामुळे तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू। आता जे काय सूचना केली त्याचा नक्कीच आदर करून पुढे आम्ही यासाठी काम करू एवढंच या निमित्ताने सांगते। तुमचे आशीर्वाद, तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम असं याही पुढे राहू द्या एवढी विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। सत्ता त्यांच्या हातात पाहिजे हे त्यांचं वारंवार म्हणणं आहे। ही आपल्याला सर्वांनी मिळून एक मराठ ठाण मांडायची की भाऊंना कशा पद्धतीने आपण वर आणायचं, कशा पद्धतीने त्यांच्या हातात सत्ता घ्यायची, ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या हातात आहेत। आणि भाऊंचा कडे कोणी साधा एक ज्याला सामान्य मनुष्य म्हणतो आपण, तो जरी गेला तरी भाऊ त्याचं ऐकून घेणार, सगळ्या गोष्टी त्याचा गुण येतो त्यांच्यामध्ये। त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये सगळ्या मात करून त्यांना विजयी करायचं आहे। आपल्याला आपल्या भागाचा विकास साधायचा असेल आणि एक आदर्श वाढ आपल्याला जर या नाशिक महापालिकेत तयार करायचं असेल तर ती एक फार मोठी संधी आपल्याला आलेली आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे।
या वॉर्डामध्ये जी काही सध्या रस्त्यांची अवस्था आहे, पाण्याची अवस्था आहे, पाणी कमी येणं वगैरे अशा सगळ्या समस्या आहेत, या सर्व समस्या कायमस्वरूपी कशा दूर होतील याचे सर्व ब्ल्यूप्रिंट भाऊंकडे आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतील असा मला नक्की विश्वास आहे. याकरता मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी भाऊंच्या पाठीशी उभं राहून आपल्या कुटुंबातील आपलं मत, आपल्या कुटुंबातील मत, शेजाऱ्यांना हे महत्व पटवून देणं यासारखी कामं आपण करायची आहेत. आणि एवढं बोलून मी माझं बोलतो. आणि तो लोकप्रतिनिधी कसा असावा याच्या आधी पण बरेचसे नगरसेवक होऊन गेलेले, बरेचसे लोक पक्षाचे चिन्ह घेऊन किंवा आपली प्रतिष्ठा घेऊन गल्लोगल्ली घरोघरी फिरतात. परंतु समाधान भाऊ हे एक असं एक व्यक्तिमत्व आहे, त्याच्याबद्दल मी 2 शब्द फक्त आपल्याला सांगणार. माझे सर्व गुणवंत नागरिक, मी गेल्या 45 वर्षापासून सिद्ध हनुमान मंदिर अशोकनगर रहिवासी आहे. आपल्या नगरातील लोकनियुक्त नगरसेवक कसा असावा, त्यांनी आपणासाठी कोणत्या सोयी सवलती दिल्या पाहिजे. आपल्याला सर्वांना करोना काळातील समाधान भाऊंची मदत आपण अनुभवली आहे. ॲम्ब्युलन्स, निर्मूल्य संकलन रथ, शववाहिका, प्रत्येक घरासाठी, घरातील मंदिरासाठी डस्टबिन, दीपावली, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, मंदिराचा जीर्णोद्धार, या सर्व गोष्टी भाऊ यांनी आपणास दिल्या. या सर्व अनमोल कार्याची परतफेड म्हणून प्रत्येक घरातील स्त्री पुरुष मतदान करून भाऊ यांचे डिपॉझिट लोकवर्गणीतून समाधान भाऊ यांचे असे आम्ही सर्वांमध्ये ठरवले. प्रत्येकाने आपापल्या परीने, कोणी 1000 दिले, कोणी 500 दिले नव्हे, पण प्रत्येकाने फक्त 11 रुपये आपल्या झोळीत टाकलेले आहे. आणि त्या 11 रुपये टाकून आपलं स्वतःच मतदान चांगल्या प्रकारे निवडून येण्यासाठी, हे लोकनियुक्त नगरसेवक पदासाठी आमचं देणं कर्तव्य लागतं. म्हणून आम्ही सर्व सिद्ध हनुमान मंदिर यांच्या सर्वांनी सर्व सहमताने आम्ही हा ठराव मंजूर केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण एक फोन केला तरी भाऊ आपल्या घराजवळ किंवा आपल्या गल्लीत हजर होती, असे एक व्यक्तिमत्व आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की या 15 दिवसात आपण सावध राहायला पाहिजे, आपल्या घरच्यांना सावध करायला पाहिजे, आपल्या जवळच्यांना सावध करायला पाहिजे, आपलं मित्रपरिवार, नातेवाईक यांना पण सांगितलं आपलं कर्तव्य आहे. कारण काय, ज्येष्ठ काय नाही करू शकत हे आपण बऱ्याच वेळा पाहतो. ज्येष्ठांनी ठरवलं तर निश्चित आपल्या भावाला भरघोस मताने आपण निवडून देऊ, एवढीच मी आशा करतो. आणि माझे 2 संपवतो. जय हिंद. काय लोक आणि काय कामं केले याचे सर्व आपण साक्षीदार आहोत. आता महिला ते निवडणुकीसाठी जरी उभे राहतो, तर आपला घरचा मनुष्य आपलाच उमेदवार उभा राहतोय, त्यासाठी आपल्या संपूर्ण 10 नंबरच्या विभागातून जास्तीत जास्त आणि सर्वात जास्त मताने ते कसे निवडून येतील. कारण हे कशाकरता म्हणतोय आपण, त्या मनुष्य ओळखायची बुद्धी आपल्याकडे सर्वांकडे आहे. तरी त्यांची जी संकल्पना आहे, आतापर्यंत त्यांनी जे कार्य केलेले आहे आणि भविष्यात आपल्यासाठी जे काही कार्य करणार आहे, ही गोष्ट आपल्या नजरेसमोर ठेवून त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं. हनुमानरायाची शक्तीच म्हणा घेऊन सर्वांनी आपल्या इच्छेनुसार काही भाऊला उभं करण्याकरता योगदान दिलेलं आहे. आणि आज जर एवढ्या माणसांना जर बघितलं तर भाऊचं कुटुंब फार मोठं आहे. मत देण्याकरताच, त्यांना निवडून आणण्याकरताच आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तेव्हा नवीन सांगण्याचं कारण नाही. प्रत्येक जणाच्या रक्तातून, प्रत्येक जणाच्या मनातून, प्रत्येक जणाच्या धनातून आणि हा उमेदवार निवडून आणायचा हा संकल्प या ठिकाणी प्रत्येकाने करून आणि तो या ठिकाणी आलेला आहे. तेव्हा तुम्हाला नवीन सांगण्याचं किंवा त्यांची प्रशस्ती करण्याचं मला कारण नाही. फक्त एवढं आपलं हे कर्तव्य आहे. आपला शेजारी असेल, आपला नातेवाईक असेल, आपल्या परिसरातला असेल, त्याला फक्त रिक्वेस्ट करून सांगणे तर भाऊ मत समाधान भाऊंना द्या.
कारण ती व्यक्ती आपल्या फार उपयोगी आहे. आतापर्यंत आपण अनेक नगरसेवकांचे अनुभव घेतले. हे अनुभव म्हणजे नाव ठेवण्यासारखे होतात. पुणे नगरसेवकांनी मुलांना दारूचं व्यसन लावलं. पुन्हा नगरसेवकांनी काही वेगळंच जाम तयार केलेली आहे. तर ह्या गोष्टीमध्ये भाऊ नाही. भाऊ ज्या ठिकाणी धार्मिक कार्य आहे, ज्या ठिकाणी काही ज्ञानाचं प्रबोधन आहे, अशा ठिकाणी त्यांचा सहयोग असतो. ते असतात, ते कार्य करतात आणि त्यांना ज्या सद्गुरूची कृपा मिळालेली आहे त्या सद्गुरूची कृपा तुम्हा आम्हालाही मिळून आणि आपला वाद सुजलन सुफलन होईल याची आज मी सर्वांना खात्री देतो. म्हणून आपण सर्वांनी भाऊला मत देऊ. मत तर आपण देणारच आहोत, पण आपल्याकडून तेवढं म्हणून आपल्याला त्यांच्या कर्मातून उतराई व्हायचं असेल तर ते कार्य आपण केलं पाहिजे असं मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. जो आज पाठिंबा आपण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला, आपल्याकडे इतकी काही ऊर्जा आहे, ती त्या ऊर्जेचा वापर आपण या समाधान भाऊसाठी करायचा आहे. आपल्याला अनुभव आहे, नोकरीनिमित्त आपण ऑफिसमध्ये परगावी कुठेतरी प्रत्येकाचं विश्लेषण आपण केलेलं आहे, प्रत्येकाला पटवून देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून त्याच ऊर्जेचा वापर आपण आपल्या त्या समाधान भाऊसाठी करायचा आहे. हे काम करत असताना आपल्याला अडचणी आल्या, येतील कदाचित, परंतु तरीही समाधान भाऊंना अनेक अडचणी आल्या असतील. सामाजिक कार्य करताना, राजकारणामध्ये पदार्पण करताना अनेक अडचणी आलेल्या असतील, समस्या आलेल्या असतील. त्याही समस्या त्यांच्या आपण दूर करूया आणि प्रत्येकाला ज्या ज्या ठिकाणी आपला संपर्क असेल, प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली ओळख असेल, ज्या ज्या ठिकाणी आपला संपर्क असेल, त्या त्या ठिकाणी फक्त आपण त्यांचं कार्य, समाधान भाऊंचं कार्य त्यांना पटवून देण्याचं काम करायचं आहे. या प्रसंगी आमदार सीमा हिरे, दत्तात्रय उशीर, साहेबराव काळे, एकनाथ जोशी पोपट आहेर, देवाची सोनवणे, शरद भंगाळे, निष्कांत तायडे, सुभाष महाराज जाधव, देबाची वाघ, मधुकर भोळे, हरिदास वाघ, काळू धोंगडे, बाबाराजे शेट्टे, बाजीराव खैरनार, सुभाष शेळके, सुनील पवार, सुरेश भामरे, सुभाष शेवाळे आदी जण सिद्ध हनुमान मंडळ आणि प्रभागातील गुणवंत ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.